आता तर नवीनच फंड आलाय परवा तिच्यापासून माहित झाला तुम्हाला? अरे मग काय माहित होत तुम्हाला? मी मध्ये टाकल्यावर माहित होईल का तुम्हाला? काल नवीन एक परवा तिच्यापासून प्रयोग सुरू केलाय फडणवीस साहेबांनी, माणूस शिंदे साहेबाचा. बघा आता कार्यक्रम पडद्याच्या मागून 2-3 बिल्डरचे दरवाजे उघडले, त्यांजवळ लय पैसे लय माजलेले. म्हणजे तो मराठ्याचा कचाटा सापड म्हणा त्या बिल्डरला, मग सांगतो थोडा कचका कसा आहे. गोदापट्ट्यात पैसे वाटायला चालू केले माया आंदोलनात लोक. हाय मीडियाच्या समोरच सांगतो, माझ्या गोदापट्ट्यात सुरू केलं. त्यांना 100 लोक आंदोलनाचे फोडायचे माझ्या बाजूबाजूचे. 15 लाख रुपये माणूस, आणि जो 15 लाख देईन त्या माणसाला त्या देणाऱ्याला 5 लाख. इतक्या इमानदार माणसाकडे गेले ती, त्याला गेल्या गेल्याच म्हणले वरून पैसे 15 लाख घ्या खर्च आला तुम्हाला. तो म्हणलं माझ्याकडे 50 लाख मपले धर तुला, कारण त्याच्याकडे 150 एकर आणि पैसे घेऊन जरांगे पाटलाची पाठ नाही सोडू शकत म्हणे आम्ही. मला जेलला टाकायचा टाका. एका दिवसात ते 11 लोकांना भेटले, 11ने माघारी पाठवले. एवढी इमानदार अवलाद आहे फडणवीस साहेब माझ्या मराठ्यांची. सांगतानाच सांगितलं त्यांना, आणि तेव्हा माणूस फोनवर सुद्धा बोलला मुख्यमंत्र्यांच्या ओळखीला. ते म्हणे घ्या घ्या दिलेत घ्या. म्हणलं कशाचे काय, पण काहीतरी असं का नाही? नाही म्हणलं राहू त्या खर्च पाण्याला लागत. तुम्हाला लय झाले का आरक्षण द्या ना, पैसे तुम्हाला घ्या, तुम्ही मला मागा. तुम्हाला नारायणगडावरून माझं आव्हान, तुम्ही पैसे मागा. 5,000 करोड रुपये लागतात, आरक्षण देतो 2 घंट्यात. मराठी 5,000 करोड रुपये द्यायला तयार आहे. चला 2च घंटे लागू देत नाही. जातीला विकत घ्यायचं पाप करू नका. पुढे टक्कर तुमच्या नामच्या हायची, सुट्टी नाही देऊ शकत मी तुम्हाला. हे सत्य सांगितलंय मी तुम्हाला. माणसं सुद्धा आहेत आपल्याकडे. मग त्याचा बी वेळ आली ना, ते जर म्हणलेच लागलेच करायला कोणचा हे काय आहे, त्याला काढा त्याचे रेकॉर्ड मोबाईलचे. आमच्या तर काढायला लागलात ना तुम्ही, काढा त्याचे. आता महिलाचा विषय, महिलांवर आंतरवालीत 307 केसेस केल्या. 120 ब 353. तिथं कोणतं शासकीय कार्यालय? काल नांदेडला अशोक चव्हाण साहेबांनी सुद्धा आमच्या मराठ्यांच्या पोरांवरती 353 केलं. तिथं कोणतं शासकीय कार्यालय? अशोक चव्हाण साहेब, तुम्ही मध्ये जाता जाता राहिलात ना, आता मराठीत मागा लागा ठरला का तुम्ही? मिळायला लागले ना बाजरी भाकर, बाहेरचे खाणं गपचिप. तुम्ही आता 353 करायला काय तिथं शासकीय कार्यालय होतं का? नाही ना. 353 त्या पोरांवरती गुन्हे दाखल केले. तिथल्या पोलिसांनी अशोक चव्हाण साहेबांवर का नाही केले? ते परवानगी घेऊन गावात आलते का? जर घोषणा द्यायची परवानगी आमच्या पोरांकडे नसेल, आमच्या गावात यायची परवानगी त्यांच्याकडे होते का? आणि गावात यायची परवानगी असेल तर त्याच गल्लीतून यायची होती का? तुम्हाला गल्ली नंबर 1 मधून परवानगी, 2 गल्ली नंबरतून आलेच कस काय? चल होय माघारी.